हे बघा, तुम्ही मला दरवेळेस हा प्रश्न विचारता, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो, इलेक्शन कमिशनवरती मोर्चा काढून काही होणार नाही, कारण ह्या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः सामील. तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात, तर ते नाही म्हणणार आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर 76 लाख मिसिंग वोटर्स, 76 लाख ॲडिशनल वोटर्सची जी घोटाळा होता ते घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले, तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे 76 लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय. तुमच्याकडे जी माहिती असेल, तुमच्याकडे ती डेटा असेल, तो आम्हाला पुरवा, आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये मदत करायला एकही पक्ष आला नाही. आता ECI मध्ये नेऊन काय होणार आहे तुम्हालाच दिसेल पुढे. मग आता त्यांना काय सल्ला द्याल, फक्त जे ECI वरती जे मोर्चे काढतात त्यांना काय सल्ला द्याल? हे बघा, जो सल्ला द्यायचा होता मी तेव्हाच सांगितलेलं की आमच्या कोर्टाच्या लढाईमध्ये सामील व्हा, तेव्हा त्यांनी तो पाळला नाही. आता पुढे काय होतं तुम्हालाच दिसेल. कोर्टावर विश्वास आहे का? म्हणजे कोर्ट देखील विकलं गेलं असं देखील स्टेटमेंट येते, विधानं येतात. ज्यांनी विधानं दिली त्यांना विचारा, माझं तर हे विधान नव्हतं.